मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश कारमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत नवीन गाडी घेऊन आलो आहे जी असणारे नेक्स्टची मॉडेल दाखवतो मला कोणती ती. मित्रांनो तुमच्याकडे परत नवीन वेळेस गाडी घेऊन आलो आहे. ही आहे आपली इन्व्हिक्टो सुझुकीची मॉडेल. ही सर्वात 7 सीटर आणि याच्यामध्ये तुम्हाला 8 सीटर पण ऑप्शन भेटेल या गाडीमध्ये. ठीक आहे. आणि ही जी मॉडेल ही झिटा प्लस आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोनच वेरियंट मिळतात, एक झिटा प्लस आणि एक असणारे अल्फा प्लस. असं त्या अल्फा प्लस नाही आहे तर ही झिटा प्लस आहे. तुम्हाला या गाडीचं मी पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर काय असणार आहे, डायमेन्शन काय असतील, फीचर काय काय गोष्टी तुम्हाला झिटा वेरियंटमध्ये याच्यावर तुम्हाला पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो गाडीच्या चावीपासून. ही बघा चावी तुम्हाला अशी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त लॉक आणि अनलॉक फक्त एवढं फरक भेटेल याच्यामध्ये. दोघंही तुम्हाला की सेम असतील दिलेले याच्यामध्ये. हे बंद झाले ओव्हर व्ही एम आणि सेम तुमची ऑन पण होतील याच्यामध्ये. ठीक आहे. आणि फक्त अल्फा वेरियंटमध्ये तुम्हाला 4 बटन असेल यामध्ये, लॉक अनलॉक आणि बूट ओपन करण्याचं आपलं पाडीचं डिक्कीचं आणि एक गाडी स्टार्ट करत आणि हेडलाईट वेल्डच्या आपण हे करत असतो ऑपरेट त्या कीवरती. याच्यामध्ये तुम्ही बघितलं ही सुझुकीची इन्व्हिक्टो आणि टोयोटाची ही हायक्रॉस इनोवा हायक्रॉस ही तुम्हाला दोघंही सेम असणार यामध्ये दिलेले. कारण की दोघांची जी प्रोडक्शन आहे ते तुम्हाला एकच कंपनीमध्ये भेटतात. जिथं आपली टोयोटाची होते प्रोडक्शन असेंब्ली लाईन तिथंच तुम्हाला ही सुझुकीची पण भेटून जाईल त्या ठिकाणीच. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन बघितली इन्व्हिक्टोची आणि आपली हायक्रॉसची तुम्हाला थोडी सिमिलर भेटणार याच्यामध्ये दिलेली. पण याच्यामध्ये जे पण इंजिन आहे ते तुम्हाला पूर्णपणे असणार टोयोटाचं. ठीक आहे. असेंब्ली लाईन काही तिथंच आहे. स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला बघू शकता तुम्ही ही किती मोठी ग्रिल भेटते तुम्हाला या ठिकाणी. सुझुकीचा लोगो पण बघू शकता किती मोठा हा क्रोममध्ये असणार या ठिकाणी दिलेला. आणि इथं ही क्लायडिंग दिलेली असणार आहे क्रोममध्ये. ठीक आहे. आणि ही असणार आहे पियानो ब्लॅक फिनिशमध्ये दिशी ग्रिल दिलेली असणार या ठिकाणी. इथं खाली तुम्हाला नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिलेली असतात या ठिकाणी. एका साईडला मला दाखवून देतो. हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे एरियामध्ये दिलेली आणि हे वरच्या साईडला मला DRA दिलेलं असणार आहे हे स्क्वेअरमध्ये थोडीशी. ओके. हे बघा इकडे पण एक DRA आहे पार्ट आणि इकडे आहे आपलं टर्न इंडिकेटर या ठिकाणी दिलेली. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉगलाईट भेटणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला हे हुक दिल्यासाठी दिलेलं असणार आहे आणि खालची ग्रिल बघू शकता तुम्ही ही अशी दिलेली असणार या ठिकाणी. पुढचं बंपर तुम्हाला पूर्णपणे असणार आहे बॉडी कलरमध्ये आणि खाली तुम्हाला ही अशी सिल्वर कलरमध्ये तुम्हाला ही क्लॅडिंग दिलेली असणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि वरचं जे बोर्ड आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला असं प्लेन नसणार आहे, थोडंसं कवमध्ये दिलेलं असतं या ठिकाणी. ठीक आहे. वरती तुम्हाला वायपर असते दिले, वॉशर असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेले असतील आणि OREM तुम्हाला दाखवतो. OREM तुम्हाला पूर्णपणे असणार बॉडी कलरमध्ये. टर्निंग इंडिकेटर लाईट असेल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 360 कॅमेरा भेटणार आहे या ठिकाणी कारण की ही झिटा प्लस आहे. अल्फा प्लसमध्ये तुम्हाला 360चा कॅमेरा भेटून जाईल. टायरची प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. टायरची प्रोफाईल असणार आहे तुम्हाला ही 215/60 17 इंची तुमचे हे डायमंड कट तुम्हाला अलॉय दिलेलं असणार याच्यामध्ये. सुझुकी आहे. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल. फ्रंटला तुम्हाला तुम्हाला व्हेंटिलेटेड डिस्क असणार दिलेली आणि फ्रंटला जे सस्पेन्शन आहे ते टॉर्जनमध्ये असणार दिलेलं या ठिकाणी. आणि आतमधलं पोर्शन तुम्हाला पूर्णपणे असणार आहे कवरमध्ये. इथं तुम्हाला मडफ्लिक नाही या ठिकाणी. तुम्हाला जर लावायचं असेल तुम्ही लावू शकतात आपलं एक्सेसरीच्या पार्टमध्ये. ठीक आहे. आणि आपले डोअर हँडल जे असतील तुम्हाला हे बॉडी कलरमध्ये दिलेले यामध्ये. तुम्हाला जर क्रोममध्ये लावायचे असेल तुम्ही ते लावू शकतात आपलं एक्सेसरीच्या पार्टमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात ही जी इथली क्लायडिंग आहे इथे तुम्हाला ही रबरमध्ये भेटेल झिटा प्लसमध्ये. अल्फा प्लसमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला असणार क्रोममध्ये दिलेली. ओके. हा मधला पॅटर्न पण तुम्हाला पूर्णपणे हा ब्लॅकमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. आणि फ्यूल टँक तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला फ्यूल टँक असणार आहे 52 लिटरपर्यंत. आणि पाठीमागे तुम्हाला असणारे हे आपले डिस्क ब्रेक दिलेले असणार पाठीमागे तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये आणि पाठीमागे तुम्हाला असणारे सस्पेन्शन जी असेल आपली टॉरिझम व्हीममध्ये. तर तुम्हाला मी या वरच्या बघितलं तर तुम्हाला बघा तर तुम्हाला वरती शार्प बिट अँड्रॉइड दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. ही जी मॉडेल आहे आय थिंक ही 7 सीटर आहे ही मॉडेल. यामध्ये तुम्हाला 7 सीटर पण मॉडेल भेटते आणि 8 सीटर पण भेटते यामध्ये. आता मी तुम्हाला या गाडीची रिअल प्रोफाईल दाखवतो. ठीक आहे. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला असं असणार दिलं. पण तुम्हाला स्पॉइलर दिलेलं असणार आहे. हाय माउंट स्टॉप लावून दिलेलं असणार आहे. आपला वायपर दिलेलं असेल. याच्यामध्ये तुम्हाला डिफॉगर तुम्हाला यामध्ये भेटणार नाही. झेड आपला अल्फा मॉडलमध्ये तुम्हाला हे भेटून देईल आपलं डिफॉगर भेटून देईल. याच्यामध्ये बघायचं तुम्हाला नेक्साची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हे आपली LED दिलेली असते. फक्त टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंग लाईट जी असतात तुम्हाला ही दिलेली असणार आहे हॅलोजनमध्ये. इथं तुम्हाला हा ब्रेकची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. सेंटरला सुझुकीचा लोगो असेल क्रोममध्ये. इकडे पण तुम्हाला इन्व्हिक्टोची ब्रँडिंग भेटून जाईल ती पण क्रोममध्ये दिलेली असणार या ठिकाणी. नंबर प्लेटसाठी माझ्या जागा दिली असणार आहे आणि इथं तुम्हाला हा पाठीमागचा कॅमेरा दिला असणार आहे. आणि इथं तुम्हाला हे 2 रिफ्लेक्टर दिलेली असेल या ठिकाणी. सुझुकीच्या वरती तुम्हाला जी पट्टी असेल ती क्रोममध्ये दिलेली असणार आहे. झालं. खालचं गार्ड
मडगड हे तुम्हाला पूर्णपणे असणार फायबरमध्ये दिलेलं. ठीक आहे. तुम्हाला मी आता डिक्की ओपन करून दाखवतो. तुम्हाला डिक्की ओपन करून दाखवतो. हे बघा, डिक्की तुमची अशी असणार दिलेली. ठीक आहे. वरच्या तुम्हाला बघायचं पूर्णपणे हा पार्ट फायबरमध्ये दिलेला असणार. यासाठी तुम्हाला असं हे दिलेलं नसणार, इलेक्ट्रिक टेलगेट दिलेलं नसणार आहे. तुम्हाला हे मॅन्युअलीच तुम्हाला हे बंद करावं लागेल. या ठिकाणी अल्फा मॉडेलमध्ये तुम्हाला तर 2 बटणं दिलेली असतील. ठीक आहे. ते तुमचं टेलगेट ऑटोमॅटिकली बंद होईल. आणि ही आहे तुमची बूट पेस. या ठिकाणी आपले हॅलोजमध्ये तुम्हाला लॅम्प दिलेला असेल या ठिकाणी. आणि ही जी बूट पेस तुम्हाला असणार आहे ही 150 लिटरपर्यंत तुम्हाला भेटेल. या ठिकाणी खाली पण तुम्हाला स्पेस भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. आणि स्पेअर व्हील तुम्हाला असणार आहे खालच्या साईडला. ठीक आहे. हे बघा, खाली तुम्हाला स्पेअर व्हील भेटेल या ठिकाणी. आणि ती पण तुम्हाला स्पेअर व्हील असून दिलेली 16 इंचीमध्ये. आणि हे आपलं सायलेन्सरचं टोईंग हुड पण तुम्हाला खाली भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला बघा इथं हे तुमचं स्टोरेज असेल यामध्ये दिलेलं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये इथं पण असेल तिथं पण असणार तुम्हाला दिलेलं. ठीक आहे. आणि हे आपलं हे जे असणार आहे आपलं सीट हे तुमचे फोल्डेबल असणार आहे. ठीक आहे. हे बघा, ही 50-50मध्ये तुमची जी सीट असणार आहे ती फोल्ड होणार आहे यामध्ये. ठीक आहे. सध्या ती सीटमध्ये अडकते म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. ठीक आहे. मग दाखव दुसरी पण. आणि याला होडण्यासाठी तर तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. ही फोल्ड पण होतो का, ही इथपर्यंत आपण फोल्ड करू शकतो आरामशीर. रिअर डोअर ओपन करून रिअर डोअर ओपन करून कसं तुम्हाला रिअर डोअर तुम्हाला हे पूर्णपणे असं दिलेलं आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला क्रोम डाऊन हँडल असतील, पॉवर विंडोचे स्विचेस असतील दिलेलं. इकडे हा पार्ट तुम्हाला असणार आहे गोल्डमध्ये त्या दिलं या ठिकाणी. आणि अल्फामध्ये तुम्हाला थोडंसं लेदरमध्ये दिलेलं असणार. इथं पण तुम्हाला हे सॉफ्ट टच थोडंसं या ठिकाणी हे आपलं सनसेट दिलेलं असेल लावण्यासाठी. ते इथं लावू शकतो आपण. ठीक आहे. हे आपलं वॉटर होल्डर असणार आहे. 6 स्पीकर तुम्हाला दिलेले असतील, थोडीशी स्पेस दिलेली असेल ठिकाणी. आणि हा पार्ट तुम्हाला असं असणार दिलेला. ठीक आहे. या ठिकाणी हे आपलं आहे आपलं हे हाईट ॲडजस्टेबलसाठी दिलेलं असणार या ठिकाणी. आणि हे जे आहे सीट हे तुम्हाला फॅब्रिकमध्ये भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. इकडं सेंटरला तुम्हाला 2 कप होल्डर दिलेले असतील. आणि हे आपलं मोबाईल वेट ठेवण्यासाठी. आणि हे आंबे तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि पार्ट इथं ही सीट तुम्हाला मी पुढे पण करून दाखवतो. ही अशी एवढी पाठीमागे पुढे होऊन जाते. म्हणजे कोणाला बसायचं असेल पाठीमागे तर इथं आरामशीर 2 माणसं तरी माणूस होतात. आणि एक लहान मुलगा. ठीक आहे. याच्यामध्ये सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय मॅट बीट भेटणार आणि तुम्हाला ते एक्सेसरीजच्या पार्टमध्ये भेटून जाईल. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो. ठीक आहे. कारण की स्पेस भरपूर मोठा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला. ठीक आहे. आता सीट पण बघा मी पाठीही केलेली आहे. ती सीट बघा किती पुढे आहे आणि ही बघा किती पाठीही काढलं आहे. म्हणजे तुम्हाला आता पाय अशा मी तुम्हाला बसून दाखवतो पहिल्यांदा. हे बघा मित्रांनो मी इथं मी आरामशी बसलो. ठीक आहे. आपल्यावरती लागतो सध्या तुम्हाला मी मधला स्पेस पण दाखवून देतो. हां. आणि हे बघा वरच्या तुम्हाला बघा भरपूर अंतर वाटतं या ठिकाणी. मी बसलो तर मी आहे 5'8" तरी पण तुम्हाला बघा अंतर भरपूर भेटेल यामध्ये. तुम्हाला आता मधलं स्पेस दाखवतो. हे बघा मी पूर्णपणे चांगल्या जाऊन बसलो. हे बघा कितीतरी अंतर आहे बघा, भरपूर मोठं अंतर आहे. ही सीट इथं आहे आणि हे बघा किती मोठं अंतर आहे यामध्ये. यामध्ये तुम्हाला बसायला मस्त की बघा आरामशीर बसू शकतो असं याच्यामध्ये. ठीक आहे. हे आपले 2 कप होल्डर दिलेलं असेल, मोबाईल ठेवण्याची जागा दिली असेल. असं बंद केली आहे. हां हे बंद झालं. ठीक आहे. हे खाली होऊन जाईल. ठीक आहे. आणि कोणाला जर मधून जायचं असेल तर तुम्ही इथं पाठी घेऊन जाऊ शकता पाठीच्या सीटला. ठीक आहे. इथं तुमचे हँडल हे फिक्स असं दिलेलं आहे. हे AC चे वेट दिलेले असणार या ठिकाणी. इथं तुम्हाला सॉफ्ट डोअर असणार आहे दिले. आणि इथं पण तुम्हाला बघा इथं हे ॲम्बियंट लाईट दिलेली असणार या ठिकाणी. इथं पण आहे. आणि ही बघा हिच्या चायला पण तुम्हाला ही ॲम्बियंट लाईट दिलेली असणार आहे. ठीक आहे. हे तुमचे आपलं हे रीडिंग लाईट आहे इथं. हे AC चे वेंट इथं पण तुम्हाला सॉफ्ट डोअर असतील दिलेले. ठीक आहे. सीट तुम्हाला अशी असणार आहे. आणि ही जी असणार आहे आपले सीट बेल्ट हे तुम्हाला फिक्समध्ये दिलेले असेल या ठिकाणी. ठीक आहे. हे वरची जी असणार आहे हेडरेस्ट तुम्हाला हे माउंटेड दिलेलं असणार आहे. सेमच तुम्हाला बघा इथं पण असेल या ठिकाणी. आणि पाठी म्हणजे जे तिघंही आहेत ते पण तुम्हाला ते माउंटेड दिलेले असतात या ठिकाणी. ठीक आहे. आणि बघा वरच्या तुम्हाला तिथे सीट बेल्ट लावण्यासाठी तुम्हाला ते हुक दिलेलं असणार या ठिकाणी. इथं तुम्हाला स्टोरेज दिलेलं असेल पेपरवेअर ठेवण्यासाठी न्यूजपेपरसाठी. ठीक आहे. आणि हे तुमचं असणार आहे आपलं हे क्लायमेट कंट्रोल दिलेलं असणार आहे. आणि हे तुमचे असणार आहे मोबाईलचे चार्जिंग सी टाईप पण तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. USB नसेल यामध्ये दिलेले हे तुम्हाला सी टाईपमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. हे तुम्हाला सी टाईपमध्ये दिले असेल आपलं मोबाईल चार्ज करण्यासाठी. ठीक आहे. आणि हे आपले ACचं तर ते गाडी ऑफ आहे म्हणून तुम्हाला नंतर चालू करून दाखवतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला ड्रायव्हर साईडचं डोअर ओपन करून दाखवतो गाडीचं.
हे का क्रोप डोअर हँडल असेल हे तुमचं असंच नाही दिलं आणि इथं तुम्हाला हे सॉफ्ट टच दिलेलं असं थोडंसं हे गोल्डमध्ये तुम्हाला थोडंसं दिलेलंच नाही या ठिकाणी. ठीक आहे. ओव्हर रेंज कंट्रोल असतील, लॉक अनलॉकचे कंट्रोल असतील, आपले हे पॉवर विंडोचे स्विच असतील या ठिकाणी दिलेले. इथं थोडीशी बॉटल दिलेली असणार आहे, थोडी स्पेस, स्पीकर. ठीक आहे. याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हेडलाईटची तुम्हाला हे दिले असेल लेवल, आपण हे सेट करू शकतो. एसीचे वेंट आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आणि साईडला हे सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला ही फिनिशिंग दिलेली असणार आहे. इथं पण थोडंसं तुम्हाला सॉफ्ट दिलेलं असणार आहे लेदरसारखं आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेला. स्टेअरिंगमध्ये बघू शकता तुम्ही इथं झिटा वेरियंटमध्ये तुम्हाला आपला क्रूज कंट्रोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टम तुम्हाला कंट्रोल भेटून जातील. याच्यामध्ये तुम्हाला 8 इंचमध्ये भेटेल. तुम्हाला बसून पण दाखवतो, एक मिनिट थांबा. हे बघा, हे आपला हाईट ॲडजस्ट करण्यासाठी असणार सीटला. ठीक आहे. आणि हे रिक्लाइन करण्यासाठी असणार आहे ठीक सीटला या ठिकाणी. आणि इथून पुढून आहे ना आपण हे इथं एक तुम्हाला ब्लॅक कलरचं लिव्हर दिलेलं असेल, तुम्ही सीट पाडिंग पुढे करू शकता. आणि ही पण मॉडल तुम्हाला असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये दिलेली. ठीक आहे. मी तुम्हाला पहिले आतून बसून दाखवतो. सीटला माझ्या याच्यानुसार थोडंसं ॲडजस्ट करून घेतो. हे बघा, याची सीट तुम्हाला हे असं दिलेलं असणार आहे. ठीक आहे. स्टेअरिंगवरती तुम्हाला बघा इथं असंच दिलेलं तुम्हाला एअरबॅग दिलेलं असेल. ठीक आहे. ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड हे आपले सुझुकीचं सेंटर लोगो दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला पॅडल शीटर दिलेले असणार आहे. तुम्ही मॅन्युअली पण इथं यूज करू शकतो त्याला. ठीक आहे. इथं पण असणार आहे आणि इथं बसणार आहे. हे वायपरचे कंट्रोल दिलेले असते इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिले असणार आहे आपले हेडलाईटचे कंट्रोल आणि टर्न इंडिकेटर. गाडी सध्या हे बघा तुम्हाला हे पूर्णपणे असणार आहे ॲटोमॅटिकमध्ये. ठीक आहे. सध्या पार्किंगवरती लावलेलं आहे. या ठिकाणी 2 कप होल्डर दिलेले असतील. साईडला ही थोडीशी क्रोममध्ये तुम्हाला क्रोम नाही सॉरी काय म्हणतात गोल्डमध्ये तुम्हाला ही दिलेली असणार तुम्हाला फिनिशिंग या ठिकाणी. आणि हा जो इन्फोटेनमेंट सिस्टम आहे तुम्हाला तो 8 इंचमध्ये दिलेला असणार आहे त्याच नाही. आणि हे ॲटोमॅटिक तुमचं हे क्लायमेट कंट्रोल तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे ट्रॅक्शन कंट्रोल आहे, EV मोड आहे, ड्राईव्ह मोड आहे, होल्ड आहे, पार्किंग आहे. ठीक आहे. हे तुम्ही स्वतःच्या याच्यामधून तर तुम्ही हे करू शकता. आणि तुम्हाला तो 2 भेटेल, एक सी टाईपमध्ये भेटेल या ठिकाणी पोर्ट आणि एक असणार आहे USB मध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे आपले असणार आहे इथं बॉक्स दिलेलं असणार. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला स्टोरेज भेटून देईल थोडंसं काय दिलं सिस्टमसाठी आहे. भरपूर मोठी स्पेस आहे या ठिकाणी दिलेली. ठीक आहे. इथं पण तुम्हाला हे थोडंसं सॉफ्टमध्ये असं दिलेलं या ठिकाणी. सेमच बघा तुम्हाला इथं आतमध्ये हेडला असणार इथं 12 वोल्टचं सॉकेट दिलेलंच या ठिकाणी. आणि इथं पण तुम्हाला ही फिनिशिंग दिलेली असणार आहे. टिचिंग पण चांगली आहे आणि डॅशबोर्ड पण तुम्हाला प्रिंटमध्ये भेटेल. आणि जी टॉप मॉडल आहे टॉप मॉडलमध्ये तुम्हाला भेटणार याच्यामध्ये तुम्हाला 10.1 इंचवर तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टम भेटून जाईल. आणि याच्यामध्ये असणार आहे हा 8 इंचमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले दोघंही याच्यामध्ये दिलेले. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी रिगार्डिंग तर चांगला गेलो तुम्हाला ABS, EBD, ESP, हिल असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे तुम्हाला जास्त सुखं भेटून जाईल याच्यामध्ये. ठीक आहे. आणि बाकीचे जे एअरबॅग्स तुम्हाला या कर्टनच्या बाजूला दिलेले असेल इथं सीटला. ठीक आहे. 4 एअरबॅग्स एकूण 6 एअरबॅग्स तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. वरती बघितलं तर तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला एक मेनमध्ये बघा अल्फा मॉडल व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही जी आहे सनरूफ भेटून जाते. पण तुम्हाला झिटा प्लसमध्ये तुम्हाला इथं सनरूफ भेटणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं तुम्हाला त्या दोघं ठिकाणी तुम्हाला लॅम्प दिलेलं असतील या ठिकाणी लॉक आपलं हे करण्यासाठी हे तुम्हाला असणारे हॅलोनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे पण इथं एक वाटतं इमर्जन्सी हे कॉलिंगचं आहे आय थिंक SOS SOSमध्ये दिलेलं असले बटन. IR तुमची हे नॉर्मली असेल आपण मॅन्युअली आपण ॲडजस्ट करू शकतो या ठिकाणी. आणि हे असणार तुम्हाला व्हॅनिटी मिरर या ठिकाणी दिलेली असणार आहे. ठीक आहे. तिकीट होल्डर ते भेटणार तुम्हाला याच्यामध्ये सेमच तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी व्हॅनिटी मिरर भेटून. ठीक आहे. विथ लॅम्प असणार दिलेलं याच्यामध्ये. बघा इथं तुम्हाला SOS वेंट दिलेली असतील. हे हॅझार्ड लॅम्प आहे. ठीक आहे. हे आपले कंट्रोल असेल ॲटोमॅटिकमध्ये. तर मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून दाखवतो. ठीक आहे. हे बघा तुमचं हे असं असणार चालू होऊन जाईल याच्यामध्ये. ठीक आहे. हे तुमचे इथं तुम्हाला दिले असणार आहे आपला इन्स्ट्रुमेंट कस्टर. ठीक आहे. इको मोड आणि तुम्हाला याच्यामध्ये दिले असणार इको नॉर्मल आणि पॉवर अशी तुम्हाला 3 मोड दिलेले असते यामध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला सेंटरला तुम्हाला इथं स्पीडोमीटर दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. EV मोड दिलेलं असेल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल फोनचं. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी नंतर मग अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल काय भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल यामध्ये लँग्वेज सेटिंग, क्लॉक सेटिंग, तुम्हाला टाईम झोन कोणता पाहिजे ते. ठीक आहे. फोनचं तुम्हाला डिवाईस वगैरे सगळं भेटून जाईल. ऑडिओमध्ये पण तुम्हाला सगळं असणार दिलेलं. ठीक आहे. पास तुम्हाला ॲक्युरेट कसं ठेवायचं तसं डिस्प्ले. ठीक आहे. थीम वॉलपेपर तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही टिशू शकतात. तर ब्लूटूथमधून तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे.
बॅक कॅमेरामध्ये इथं दिलं असते रेडिओ असेल तुम्हाला दिलेला, ठीक आहे. हे वॉलपेपर तुम्हाला दिलेलं असेल यामध्ये, ठीक आहे. तुम्हाला कोणता पाहिजे तुम्ही ते ठेवू शकता या ठिकाणी, ठीक आहे. थीम दिलेली असेल, ब्लूटूथ कनेक्टिव्ह असणार आहे, ठीक आहे. म्युझिक दिलेलं असणार आहे, AM FM 1 FM 2 यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल. वायफाय पण तुम्हाला दिलेलं असणार आहे यामध्ये. कॉलिंग कंट्रोल दिलेलं असेल याच्यामध्ये, ठीक आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला होम बटन दिलेलं असेल, वॉल्यूमची कंट्रोल दिलेली असेल, ठीक आहे. हे पाडिंग करण्याचं बटन आहे, PWR, ठीक आहे. इथं तुम्हाला बघा इकडच्या तुम्हाला फ्यूलचं असं दिलेलं आहे या ठिकाणी, इकॉनॉमीचं. आणि इथं तुमचं हे टेम्परेचर दिलेलं असलं इकडच्या साईडला, ठीक आहे. वरती तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे आणि आपण इथून सेट करू शकतो, ठीक आहे. इकडे तुम्हाला कॉलिंगचे पण कंट्रोल बटन देईल याच्यामध्ये, ठीक आहे. व्हॉईस कॉलिंग, व्हॉईस कमांड पण होऊन जाईल यामध्ये. इथं आपण AC पण कंट्रोल करू शकतो, फॅन बिन, ठीक आहे. फॅनची लेवल, टेम्परेचर इथं सगळं सेट करू शकतो. आणि स्टेअरिंग वगैरे तर एकदम सॉफ्ट आहे, पॉवरचं असल्यामुळे तुम्हाला, ठीक आहे. हां, हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, इको झोन आला तुम्हाला, ठीक आहे. स्टार्ट नंतर मग मी ते चेंज करू शकतो, ठीक आहे. हे बघा डिस्टन्स तुम्हाला टू MT, टोटल एव्हरेज यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. इकॉनॉमी, ठीक आहे. यामध्ये, ठीक आहे. ट्रिप डिस्टन्स, टोटल टाईम, क्लॉक्स, तर मग हे सगळे तुम्हाला व्हेकलची सेटिंग तुम्हाच्यामध्ये भेटून जाईल, ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळं तुम्हाला बॅटरीचा लेवल, प्रेशर किती आहे ते पण तुम्हाच्यामध्ये समजून जाईल, ठीक आहे. मला याच्यामध्ये क्रूज कंट्रोल पण भेटून जाईल ना, स्टार्ट स्टॉप करण्यासाठी. बॅटरीची लेवल पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, ठीक आहे. नो मेसेज, हां, कॉलिंग, बिलिंग आणि मेसेज तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. जसं तुम्ही मोबाईलचं अँड्रॉइडचं हे करून टाकाल, कनेक्टिव्हिटी करून टाकाल, तुम्हाला जे पण मेसेज असतील तुम्हाला कॉलिंग बिलिंग सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटत राहील. हे बघा इथं तुम्हाला हे आपले मोड दिलेले असतील, ठीक आहे. हा इको आहे, पॉवर आणि पॉवरचा हा आहे इको, आणि हा असणार नॉर्मल. हे तुम्हाला 3 मोड याच्यामध्ये दिलेले असतील, ठीक आहे. हे बघा सेंटर तुम्हाला टेम्परेचर पण दिसत राहील तुम्हाला यामध्ये, ठीक आहे. किती किलोमीटर चालू ते. झिटा प्लसमध्ये तुम्हाला इंजिन आहे याच्यामध्ये. हे बघा ग्लव बॉक्स तुम्हाला भेटेल या ठिकाणी, ठीक आहे. टूल किट आणि बाकीचं फर्स्ट एड किट तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. इथं तुम्हाला थोडीशी स्पेस दिलेलीच नाही या ठिकाणी, ठीक आहे. हे पण तुम्हाला हे दिलेच नाही, AC वेंट दिलेलं असेल या ठिकाणी. आता मी तुम्हाला आपला बोर्ड पण करून दाखवतो इंजिन, ठीक आहे. आणि बोर्ड ओपन करण्यासाठी बघा तुम्हाला इथं 2 लेवल दिलेले असणार आहे. एक असणार आहे फ्यूल कॅपचं आणि हे असणार आहे आपलं पुढचं बोर्डचं. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो ना, तुम्हाला दाखवतो. हे मित्रांनो तुमचं हे आपलं इंजिन असं दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला असं दिलं असतं आयसोलेशनसाठी, ठीक आहे. हे तुम्हाला असं असणार आहे इंजिनमध्ये दिलेलं, ठीक आहे. तुम्हाला स्पेसिंग तुम्हाला याच्यामध्ये भरपूर भेटेल या ठिकाणी, ठीक आहे. हे आपले सगळे आपले याचे असणार आहे, वायपर विपाचे कंट्रोल दिलेलं असणार आहे, इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार आहे, ठीक आहे. इकडे तुमची ही बॅटरी दिलेली असेल या ठिकाणी, ठीक आहे. आणि बाकीचे ते तुमची जे हे असणार आहे ABS EBDची सिस्टीम तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम तिथं दिलेली असणार आहे, ठीक आहे. हे तुमचं असणार आहे 2000 cc तुमचं इंजिन दिलेलं असणार आहे, ठीक आहे. जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 183ची तुम्हाला BHPची पॉवर भेटते आणि 206 नंतर तुम्हाला टॉर्क भेटतं हायब्रिडमध्ये. त्यामुळे तुम्हाला आपली ॲटोमॅटिक तुम्हाला ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला ECVTमध्ये तुम्हाला असणार आहे ट्रान्समिशन. आता मी बोर्ड बंद करतो, ठीक आहे. आणि तुम्हाला बाकीचे जे आपले डायमेन्शन आणि तुम्हाला फीचर काय काय असणार आहे गाडीमध्ये तुम्हाला ते पण दाखवून देतो. तो इथं तुम्हाला ही ब्लॅक कलरची पियानो ब्लॅकमध्ये तुमची ही डिझाईन दिलेली असणार आहे. ही क्रोममध्ये नसेल तुम्हाला, ही पियानो ब्लॅकमध्ये दिलेली असणार आहे, ठीक आहे. डायमेन्शनमध्ये तुम्हाला सांगतो, डायमेन्शन तुम्हाला असणार आहे लेंथ असेल तुम्हाला 4755 mm पर्यंत. वेट दिलेलं असणार आहे तुम्हाला 1845 mm पर्यंत. हाईट दिलेलं असणार 1795 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 2850 mm पर्यंत. आणि गाडीची जी मायलेज आहे 23.24 किलोमीटरपर्यंत देईल मायलेज तुम्हाला याच्यामध्ये. कव वेट तुम्हाला असणार आहे 1620 ते 1630 mm पर्यंत. आणि ग्रॉस वेट दिलेलं असणार आहे 2300 mm पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स असं मला सांगायला गेलो, आपलं सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला ड्युअल फ्रंट एअरबॅग भेटेल. फ्रंट साईड कर्टनमध्ये तुम्हाला एअरबॅग दिलेलं असणार आहे. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला भेटेल रिअर व्ह्यू कॅमेरा भेटून जाईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार इलेक्ट्रिक पार्किंग तुम्हाला हे भेटणार, ESP व्हेकल असणार आहे, स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट दिलेलं असणार आहे. एमर्जन्सी कॉल असणार आहे दिलेलं SOS. डे नाईट टाईम तुम्हाला ॲडजस्टेबल आयरो दिले असतील. इन फ्रंट तुम्हाला सीट बेल्ट रिमाइंडर असणार दिलेलं टेन्शनेबल.
फ्रंटला सीट बेल्ट हाईट ॲडजस्टेबल दिलेलं असणार आहे. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला असणार सीट बेल्ट रिमाइंडर असेल भेटेल. इंजिन इम्प्रूव्हमध्ये दिसणार. स्पीड सेन्सर असणार आहे. ऑटोमॅटिक ॲटो डोअर लॉक असणार आहे. सेंटर लॉकिंग दिलेलं असणार आहे. स्पीड वॉर्निंग बेजर दिलेलं असणार आहे. सुझुकी कनेक्टिव्हिटी तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये. लाईव्ह व्हेकल ट्रॅकिंग भेटून जाईल. शेअर व्हेकल लोकेशन भेटून जाईल. ई कॉल असताना दिलेला याच्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे. एमर्जन्सी कॉल नोटिफिकेशन असेल. ब्रेकडाऊन नोटिफिकेशन. कारमध्ये तुम्हाला 4 कलर्स दिलेले. नेक्सा ब्लू असेल, स्टेलन ब्रॉन्झ असणार आहे, मॅजेस्टिक सिल्वर असेल आणि मिस्टिक व्हाईट या 4 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. गाडी तुम्हाला शोरूमची ऑन रोड प्राईस दिसणार तुम्हाला 30 लाखापर्यंत. डोंबिवलीमध्ये तुम्हाला शोरूममध्ये प्राईस ही असेल आणि फक्त सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज जी पण प्राईस असणार तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला या कारचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला जर गाडी ही परचेस करायची असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. शोरूमचं नाव आहे आपलं नेक्सा शोरूम. ठीक आहे. हे तुम्हाला भेटेल तुम्हाला डोंबिवलीच्या ठिकाणी श्रीफाड्याच्या बरोबर ऑपोजिट तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. ठीक आहे. आणि याच्या बाजूला तुम्हाला वेलॉक्स जी मोटर्स आहे जी कमर्शियल व्हेकल्स आहे ते पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. चला, माशी एक गाडी घेऊन पुढच्या वेळेस भेटूया. आता फक्त मी हा व्हिडिओच थांबवतो.